अजित पवार, सत्तेच्या राजकारणातील दादा. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याचं नाव घेतलं की सत्ता, रणनीती आणि निर्णायक नेतृत्व या शब्दांची आठवण होते. तो नेता म्हणजे अजित अनंतराव पवार. दादा अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी देवळाली प्रवरा, अहमदनगर जिल्ह्यात झाला. पत्नी सुनेत्रा पवार, मुले जय पवार, पार्थ पवार. राजकारणात कडक असलेले अजित पवार खाजगी आयुष्यात कुटुंबवत्सल म्हणून ओळखले जात. ते पवार कुटुंबातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात दशकानुदशके गाजत आलं आहे. काका शरद पवार यांच्या राजकीय छायेत अजित पवार घडले, पण पुढे त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. अजित पवार यांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला. त्याच वर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी 1991 साली त्यांची निवड झाली. 16 वर्ष ते त्या पदावर होते. 1991 साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार PV नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले. अजित पवार त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019, 2024 असे सलग 7 वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर 2003 पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2004 या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. 2004 साली आघाडी सरकार काँग्रेस प्लस राष्ट्रवादी काँग्रेस प्लस इतर पुन्हा सत्तेवर आले, तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. 2004 साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. 2014 पर्यंत राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते. अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तब्बल 6 वेळा झाले. त्यांच्याकडे असलेली महत्त्वाची खाती अर्थ विभाग, जलसंपदा, वीज, ग्रामविकास ते ओळखले जात होते. कडक प्रशासक आणि जलद निर्णय घेणारा नेता म्हणून 2019 एका पहाटे महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारा निर्णय. अजित पवारांनी थेट सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, जो पुढे फसला. 2019 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी दावा केला की त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे, परंतु 3 दिवसात दोघांनी राजीनामा दिला. 2023 NCP मधील बंड आणि NDA सोबत सत्तेत प्रवेश. 2 जुलै 2023 पासून आपल्या मृत्यूपर्यंत ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते. 2022 ते 23 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले. 2023 मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली. बारामतीत होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या 4 जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांसाठी 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे VT-SSK क्रमांकाच्या लिअरजेट 45 प्रकारच्या चार्टर विमानाने प्रवास करत असताना बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी अपघात घडला. रनवेच्या जवळ उतरत असतानाच विमान कोसळले आणि खाली पडताच त्याला आग लागली. हा अपघात सकाळी सुमारे 8:46 झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही दुर्लक्षित करता येणार नाही. आंखों में कई ख्वाब बाकी है, दिल में कई हसरतें बाकी है, मैं कैसे थक जाऊं, अभी कई मंजिलें बाकी है.